मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामींचा 18व्या अध्यायाबद्दल माहिती देणार आहे. श्री गणेशाय नमः, श्री दत्तात्रय नमः, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थाची जीवनातली एक अदृश्य अध्याय 18वा. हा अध्याय आपल्याला सेवा, नम्रता, विश्वास आणि गुरुकृपा यांचा गहित्र अर्थ सांगतो. सेवेकरी कोण असावा? स्वामी समर्थाच्या गादीवर सेवा करणारा सेवेकरी कसा असावा? कोणालाही अधिकार देणे म्हणजे केवळ पद देणे नव्हे, तर त्याच्या मनातली परीक्षा घेणे असते. स्वामी म्हणतात, सेवेकरी असतो तो नम्र, संयमित आणि अहंकार राहिते. इथे कथा पुढे सरकवते. एक सेवेकरी स्वामींच्या सेवेत असतो, पण त्याच्या मनात अहंकार हळूहळू वाढू लागला. अहंकारी परीक्षा. स्वामी समर्थ त्या सेवेकऱ्यांचा अद्भुत कठीण परिस्थितीत टाकतात. कधी रागावतात, कधी दुर्लक्ष करतात, कधी कठोर शब्द बोलतात, कारण सोने अग्नीत टाकल्याशिवाय शुद्ध होत नाही. सेवेकरींनी गोंधळतो. मी काय चूक केली? मन अवस्थ होते. दुःख, समय आणि विश्वास. सेवेकरी विचार करतो, स्वामी माझ्यावर रुसले झालेच का? पण तो खरा भक्त असतो. तो प्रश्न विचारत नाही, तो स्वतःला तपासतो. स्वामींचे शब्द आठवतात, जे घडते ते तुझ्या भल्यासाठीच. इथे कथा अत्यंत भाविक वळण घेते. अचानक परिस्थिती बदलते. स्वामी समर्थ स्वतः सेवेकरींच्या जवळ बोलवतात. त्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, आता तू पात्र झालास. त्या क्षणी सेवेकरांच्या मनातील सर्व अहंकार, राग, दुःख क्षणात नष्ट होतो. हीच आहे गुरुकृपा. अध्यायाचा अर्थ. या अध्यायातून आपल्याला काय शिकायचं मिळतं? गुरु कधीच अन्याय करत नाही. कठीण प्रसंग, आध्यात्मिक परीक्षा, नम्र हीच खरी सेवा. अहंकार हा सर्वात मोठा शत्रू समोर ठेवल्यास गुरुकृपा निश्चय. जर आज तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, गुरु दूर वाटत असतील, तर लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमची परीक्षा घेत आहे, शिक्षा नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री सद्गुरू की जय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.